VK मोकळ मुख्याध्यापक आहे सिल्लोड तालुक्यामध्ये रमेश्वर विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. राहणारा सिल्लोडचाच आहे प्रॉपर. ज्यावेळेला मला या रियान्स बद्दल अगदी शून्य माहीत असताना मॅडमने मला सांगितलं की असं असे आहे. त्यानंतर जमीर सर असतील, दस्तगीर सर असतील, युसुफ सर असतील, यांनी सगळं मला त्याबद्दल समजून सांगितलं. आणि मी मनाशी विचार केला की आपण काही हरकत नाही, वाटा जेवढे औषधं घेतली असतील. माझी स्वतःची शुगर साधारणतः 220 पर्यंत होती, पण त्या मॅडमला आज पण माहिती, मी सांगितलं. त्यानंतर माझी BP ही खूप वाढलेली असायची, कारण मी त्या मुख्याध्यापक पदावर असल्यामुळं कायम टेन्शन मध्ये असायचं. पर्यायी मला साधारणतः 15 ते 20 वर्षापासून BP आणि शुगरचा त्रास गोळ्या पडचा. परंतु जेव्हा हे मी औषध घेतलं तर सगळ्यात पहिलं हे अमृत आहे सर, हे सगळं मी घरी गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी माझा मुलगा पण आणला. मी आणल्यानंतर त्याला पण म्हणलं हे बघ हे असं आहे. त्याची आई आणि मी आम्ही दोघांनीही एकाच दिवशी चाललो ते औषध घेण्यासाठी. आणि औषध घेण्यासाठी ते सगळं आम्हाला माहिती झालं होतं. आणि त्यावेळेला माझं वजन हे 92 किलो होतं. अतिशय तब्येत. मागची आपण जर क्लिप बघितली, मी ज्यावेळेला तुम्हाला 1 महिना झाला, 1 महिन्यापूर्वी मी याला गेलो होतो पुण्याला, तर त्यावेळेला अतिशय तब्येत वगैरे अति हे होती. आणि मग ज्या वेळेला दररोज 2 टाइम अमृत ज्यूस घ्यायचा. मिसेसने पण तिने पण तिची तब्येत थोडीशी बरी असल्यामुळे तिला पण म्हणलं तू पण घे. चेहरा मला त्या ॲडव्होकेट मॅडम म्हणत होता की चेहरा अतिशय नितळ झाला होता. तो देण्यासाठी आज मिसेसचे फोटो वगैरे नाही, परंतु आता पुढच्या वेळेला जेव्हा येईल मी घेऊन येईल आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की तिचा चेहरा सुद्धा किती छान झाला आहे. आणि एकदम चांगली झाली. तिथे शाळेत शिक्षक आहे, बाकीचे सर्व विद्यार्थी सरांनी झाले काय आणि सरला बरेच हे होतं तरी त्याच्यातून सगळं असं एकदम चांगली चाल लागली. साधारणतः माझ्याकडे 30 ते 35 जणांचा स्टॉक आहे, परंतु आम्ही सगळेजण दोन्ही याच्यामध्ये आता ज्यावेळेला पुढच्या वेळेला हे असं फक्त सुट्टीच्या दिवशी असावं. आणि माझी शुगर आजची 83 आहे. शिरा खातात, चहा पितात. मी सर तुम्हाला शुगर कशाला येतात ते मी आता नाही होत काही, आता नाही होत. हा जोश मित्रांनो अमृत ज्यूसचा, हा रिझल्ट आहे अमृत ज्यूसचा, हा रिझल्ट. BP सुद्धा म्हणजे तुमच्या त्या जी लेवल असतील त्या लेवलच्या बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं मी मासे वगैरे खाल्ले, चिकन खाल्लं तर मला युरिक ऍसिड वाढायचं. युरिक ऍसिड खूप वाढायचं माझं. मला ह्या अंगठ्याचे तिथं बोट यायचे, त्यानंतर इथं अंगठ्याला इथं व्हायचं, त्यानंतर गुडघ्यांना दुखायचं. ते टोटली 100% बरं. म्हणून मी आज ह्याच्या ठिकाणी मला जे ऍक्सेप्टेड आहे की आपण इथं आलोय याचं मला एक भाग्य वाटतं. आणि सरांनी सो शहरीने एक संगमनेरी सर एकदम बढिया. तुम्हाला तुमच्याबद्दल कधी पण अभिमान राहील. आणि तुम्ही जे जे करशाल मला त्यांच्यावर हे जे अमृत ज्यूस आहे सर, हे अमृत ज्यूस आता पूर्ण भारतामध्ये 100% पसरलच याची मला गॅरंटी आहे. आपण सगळे जे योद्धे आहेत या सगळ्यांनी आपण त्या जोमाने त्या निष्ठेने जर आपण काम केलं तर निश्चितच, कारण सांगणारा माणूस पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी ते करू शकता. मी आता बघितलं इथे बिचारे ते काही यांच्याकडे व्यवस्था बांधकाम आले किंवा इतर जे जे वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि हेच जर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये असतं किंवा आणखी वेगवेगळ्या डॉक्टर असतात. मी आज वकिलांना बोलवतो, त्यांना काय झालं माहिती, कोड फुटलेले त्यांना दिले. हे म्हणजे सर आता थोडं काळू व्हायला त्यांना बोलवलं होतं. त्यांना म्हणलं मला सरांना एकदा त्यांना भेटवायचं की आम्हाला थोडासा होत नाही. ते म्हणजे मी लाखो रुपये खर्च केले. आणि म्हणून हे जे कमीत कमी जे 650,000 आहे, आणि इतके काय सगळ्यांना आजार नसतात. साहजिकच जेवढं आयुष्य आपल्याला जगायचं आहे तेवढं आपण सगळेजण चांगले जगू शकतो. आणि आपण ह्या सगळेजण सैनिक आहात, सगळे म्हणून आपण सरांना साथ देऊ. आणि या हिंदुस्थानामध्ये रियान्स म्हणजे रियान्स